अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या. बाबूजी आव्हाड महाविद्यालय हीरक महोत्सव चालू आहे. आपलं भाग्य आहे की आज वार्षिक पारितोषिक वितरणासाठी आपल्याला संजीवनी देण्यासाठी आलेला आहे. संजीवनी तळेगावकर या आपल्याला आहेत. निश्चित त्यांचं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा हात असतो, परंतु या ठिकाणी यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे आमच्या पंडितरावाचा हात आहे. ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर आमचे सर्व संस्थेचे आदरणीय सुरेशरावजी आव्हाड साहेब, महावीरजी मनोज, आमचे DM गजे सर, गाडेकर सर, विवेकानंदचे मुख्याध्यापक मेढे सर, सन्माननीय प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी बंधू आणि विद्यार्थी भगिनींनो, मी काय जास्त वेळ बोलणार नाही. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. हीरक महोत्सवात भरपूर कार्यक्रम आहेत. आपण वेळोवेळी भेटणार आहोत. सरांनी सांगितलं की जल्लोष कार्यक्रम घ्यायचा आहे, तो पण घेऊ आपण, काळजी करू नका. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा सगळ्याला जे खेळाडू आहेत यशस्वी झाले, ज्यांनी भाग घेतलाय, जे अभ्यासक्रमात यशस्वी झाले, त्यांना मनापासून शुभेच्छा. सर्वांनीच पुन्हा एकदा यशस्वी व्हावं ही मोठ्या प्रार्थना करून थांबतो. जय जय महाराज. प्रमुख पाहुण्यांना जास्त वेळ बोलण्यासाठी वेळ मिळावा यासाठी सन्मान्य अध्यक्ष साहेबांनी अत्यंत छोटे काही आपणास शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय डॉक्टर संजीवनी तळेगावकर ताई यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी या महाविद्यालयामध्ये मी याआधीही 2दा येऊन गेलेली आहे आणि आज पुन्हा वार्षिक पारितोषिक वितरणाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अत्यंत नीटनेटकं आणि देखरेखी नजर ज्यांची असते असे आदरणीय अभयजी आव्हाड साहेब, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय सुरेशदादा आव्हाड साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य बबन चौरे हे जरी आता तुमचे प्राचार्य असले तरी त्यांनी आता माझ्याशी आमचं एक नातं पहिलं होतं ते त्यांनी इथं व्यक्त केलं आणि तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना दिली. ते माझे गावबंधू, शिवबंधू आम्ही असं म्हणत असतो खरं तर, पण माझ्या बीड जिल्ह्याचे आमचा मकरंद अनासपुरे फार नेहमी मजा करत असतात. आम्ही बीडाचे लोक असं म्हणतात ते. मी त्यांच्यासोबत एक वेब सिरीज केली खरं तर. त्यांच्या आईची भूमिका मी केलेली आहे एका वेब सिरीज मध्ये आणि आम्ही जवळजवळ इतका वेळ शूटिंग मध्ये होतो तर ते जेवताना नेहमी म्हणायचे आमच्या बीडाच्या लोकांचा टेबल वेगळा लावा आणि खूप अशी म्हणजे जी भाषा घेऊन ते बाहेर पडले ती भाषा मराठवाड्याची बोली भाषा त्यांनी जिवंत ठेवली. त्यांच्या अभिनयाच्या आणि कलेच्या क्षेत्रामध्ये ती जिवंत ठेवली. तर असे बीडाचे लोक फार गुणी असतात. आता जरी बीड वेगळ्या कारणांनी गाजत असलं तरी बीडाचे लोक फार गुणी आहेत तसे. या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी अत्यंत पहाडी आवाजामध्ये महाराष्ट्र गीत सादर करून केली ते आमचे मित्र भारत गाडेकर साहेब, ज्यांच्या आवाजाची खरं तर मी काय म्हणूयात फॅन आहे. मी मध्यंतरी शब्दगंधाच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना ऐकलं. वामनदादा कर्डकांची गाणी त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीनं तिथं सादर केली.
वामनदादांची एक गाणी, अजून एक माझा मित्र फार सुंदर गाणे म्हणतो, ते खरं तर शिक्षण अधिकारी आहेत, परभणीचे विठ्ठल घुसारे म्हणून. म्हणजे अप्रतिम वामनदादांची गाणी ते पहाडी आवाजामध्ये सादर करतात आणि ते ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे यांनीच ऐकावी, यांनीच म्हणावी. म्हणजे वामनदादाच्या गाण्यांसाठी जो आवाज सूट होणारा असतो, तर त्या पद्धतीचं मी दुसऱ्यांदा तुम्हाला ऐकलं आणि मला ते फार छान वाटलं. ते गाडेकर साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विश्वस्त आमचे महावीर शेठ मुनोत, त्यानंतर गर्जे साहेब, त्यानंतर शरद मेटे साहेब आणि मला सातत्यानं इकडं येण्यासाठी म्हणजे अगोदरपासून संपर्कात असणारे, तर आज माझा इतका प्रदीर्घ परिचय करून देणारे आमचे प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे सर सारखे संपर्कात होते. मी रस्त्यानं म्हटलं की आता उशीर जर झाला रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे खरं एका बाजूनं, तर मला असं अपेक्षित होतं की मी 9च्या दरम्यान इकडे पोहोचेल, पण तो लेट होत गेला त्या खड्ड्यांमुळे. अर्थात माझा नवरा चांगली गाडी चालवतो. आता एवढं छान आव्हाड साहेबांनी त्यांची स्तुती केली आहे की बायकोच्या पाठीशी उभा असणारा खंबीर पुरुष, खरीच गोष्ट आहे ती. माझ्या नवऱ्यासाठी मी नेहमी असं म्हणत असते की तू कौतुकाचा असा की मी खरंच मोठी झाले, पान कोरे आयुष्याचे कविता होऊन आले, पान कोरे आयुष्याचे कविता होऊन. ही गोष्ट निराळी आहे की मी ही स्तुती फक्त जाहीरच करते, एकांतात करत नाही. एकांतात नाही. आपण जेव्हा असतो ना घरात तेव्हा नवऱ्याची स्तुती अजिबात करायची नाही, फक्त 4 लोकांमध्ये स्तुती करायची. म्हणजे म्हणायला मोकळे होतो आपण की मी केली की नाही तुमची स्तुती. साक्षीला अनेक लोक असतात आणि आपण नेहमी साक्षीदार तयार ठेवले पाहिजेत, अशा मताची मी आहे. या ठिकाणी क्रीडा विभागाची खूप स्तुती आव्हाड साहेबांनी केली आणि मलाही खूप छान वाटलं की छत्रपती पुरस्कारापर्यंत मुली जात आहेत. ही खूप अभिमानास्पद बाब आहे. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात मुली खूप मोठी कामगिरी करतायत आणि वेगवेगळ्या भागातून पीटी उषा सारख्या महिला की अगोदरच छोट्या छोट्या गावांमधून येऊन एक मोठी परंपरा निर्माण केलेली आहे. पण पाथर्डी सारख्या गावामधून सुद्धा, बाबूजी आव्हाड सारख्या महाविद्यालयातून सुद्धा मुली छत्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचतायत. ही फार वेगळी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची म्हटलं ना तर आपल्याला गुरु लागतो. मी परवा माझ्या नवऱ्याला एक म्हणजे मला ना सकाळी सकाळी फार तत्वज्ञान सुचतं. म्हणजे झोप झालेली असते आणि डोळे उघडायच्या आधी माझ्या डोक्यात काहीतरी छान छान विचार येतात. तर मग मी डोळे मिटल्याच काही गोष्टी आजचं तत्वज्ञान अशा सदराखाली ते सादर करते डोळे उघडण्याच्या आधी. तर एकदा मला एक असं तत्वज्ञान सापडलं. म्हणजे माझं जे निरीक्षण असतं ना दिवसभरातलं, तर ते निरीक्षण मध्ये 3 दिवस माझा पुतण्या हसत होता ते तत्वज्ञान ऐकून. त्याचं कारण असं की मी नवऱ्याचं, समजा जोडीला जर नवरा बायको असतील तर मी नवऱ्याच्या आणि बायकोच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असते. म्हणजे कुठलीही जोडी असू द्या, ती श्रीमंत जोडी असू द्या, गरीब असू द्या, बस स्टॉपवर उभी असणारी जोडी असू द्या, घरात असणारी जोडी असू द्या, कुठलीही जोडी, तरुण असू द्या, थोडी वयस्क असू द्या, तर बाईचं आणि पुरुषाच्या चेहऱ्याचं एकाच वेळी असं तुम्हाला पटपट निरीक्षण करता आलं पाहिजे. ते निरीक्षण मी करायची खूप वर्षांपासून. मग एक मला त्याच्यातलं इंगित सापडलं गुपित, की मला एक असं वाटलं की सगळे नवरे ना भोळसर असतात, भोळसर. आणि सगळे
हुशार असतात, चुणचुणीत असतात. तुम्ही म्हणाल असं नाहीये, पण तुम्ही इथून पुढे मी जे बोलते त्याचं निरीक्षण करा, तुम्हाला ते सापडेल. मी बस स्टँडवर उभी असणाऱ्या बाईचा चेहरा पाहत होते. ती बाई सतत त्या नवऱ्याला काहीतरी सांगत होती, असं झालं, तसं झालं, तसं झालं, की असं झालं, की असं नाही पाहिजे, असं. तिचा चेहरा, मी गाडीत बसल्या बसल्या दुरून पाहत होते आणि तो नवरा तिच्याकडे लक्ष देत न घेता इकडं तिकडं असं वाटतच नव्हतं की त्याला काही ऐकू येत आहे किंवा त्याला समजतंय की काय म्हणते ते. तो असा भोळ्यासारखा इकडे पाहत होता आणि ती मात्र त्याला एकदम असं म्हणजे एखादं पडीभूत कसं असतं ना, मारायला कसं आपण असं 1 1 2 3 असं, तसं ती त्याला सारखी म्हणत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. हे जेव्हा मी माझ्या पुतण्याला, बाजूला बसलेल्या पुतण्याला सांगितलं, म्हटलं ती जोडी बघ आणि त्याच्या चेहऱ्यावरचं बघ तू भाव आणि तुला काय दिसतं ते मला तू सांग. त्यानं काही सांगू शकला नाही. मला म्हणजे काय झालंय तुम्ही सांगा. मी म्हटलं हे असं असं आहे. मग त्याला त्याची बायको दिसू लागली, आम्ही दोघं दिसू लागलो. ते कोणतीही जोडी डोळ्यापुढे आणा, अगदी सेम चित्र असतं. आणि म्हणून मला असं सकाळी सकाळी तेच जाणवलं आणि की हे असं प्रकार आहे. तर तसं परवा 2-4 दिवसाखाली मला एक असं सापडलं की माणसाला ना इप्सी स्थळी योग्य वेळेत, कमी वेळेत आणि बरोबर व्यवस्थित जायचं असेल किंवा कमी श्रमामध्ये जायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शक लागतो. त्याला तुम्ही काहीही म्हणा, आई म्हणा, वडील म्हणा, गुरु म्हणा, पण तो तुमच्या सोबत असला पाहिजे किंवा मित्र म्हणा, तो तुमच्या सोबत असला पाहिजे. आम्ही वाचन, मी आडवं तिडवं वाचलेली पाहिजे, म्हणजे मी 6वी 5वी पासून वाचतीये. आडवं तिडवं जे हातात येईल ते वाचत गेली. आता माझ्या मैत्रिणी किंवा माझे मित्र जेव्हा त्यांच्या मुलाखतींमधून सांगतात ना की मला यांनी असं सांगितलं, मला ह्या महाविद्यालयामध्ये हे गुरु होते, त्यांनी मला सांगितलं हे वाच, ते वाचू नको, हे कर, ते कर, आणि मग माझा योग्य प्रवास सुरू झाला. मला असं वाटतं, मी जेव्हा माझ्या प्रवासाकडे पाहते, मला ते सांगणार कुणीच नव्हतं काय वाच आणि काय नको वाचू. मीच वाचत राहायची आणि मग ठरवायची की हे अशा प्रकारचं साहित्य नाही वाचायचं. मीच वाचायची. म्हणजे आंबेडकर सुद्धा मला असेच सापडलेत, महात्मा फुले सुद्धा मला असेच सापडलेत. मला आधी कुणीच सांगितल्याचं आठवत नाही की हे वाचा. मी आधी काहीही वाचत होते आणि वाचता वाचता मला गोरकीचं आई सापडलं. मला म्हणजे डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी जी काही असेल, कथा, कादंबऱ्या, कविता, कोणता कवी चांगला आहे, कोणता कथाकार चांगला आहे, हे मला वाचूनच ठरवावं लागलं. मला असं वाटतं की माझा पुष्कळच वेळ त्या सगळ्या ट्रॅकवर येण्यात गेला. जर मी एखाद्या विद्यापीठामध्ये रेग्युलर विद्यार्थिनी असते, तुम्ही किती नशीबवान आहे. मला ना नेहमीच कॉलेजच्या मुलांचा फार हेवा वाटतो. मला असं बाकड्यांवर बसून रेग्युलर कॉलेज करता नाही आलं. मी 19व्या वर्षी नोकरीला लागलेली. चौरे सरांनी जे सांगितलं की मी बीडची आहे आणि ते बीडचे आहे, तर बीडच्या लोकांच्या पुढचा संघर्ष तुम्हाला माहित नाही. बीडच्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष असतो. तो सामाजिक असतो, तो परिस्थितीचा असतो, तो वातावरणाचा असतो, तो समाजाचा असतो. वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करत करत आम्ही मोठी झालेलो माणसे. मला 19व्या वर्षी नोकरी लागली, 19व्या वर्षी माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतरच माझं मी सगळं पुढचं काम तसं करत गेलेली आहे. शिकत गेली. माझे रस्ते मला शोधावे लागले. मला गुरु भेटले नाही कुणी की या रस्त्यानं तू चाल. मला रस्ता आधी जावं लागलं, परत आता जसं खड्ड्याच्या रस्त्यानं आली, आता मी जाणार नाही त्या रस्त्यात परत. मला शिक्षण भेटलं ते, तर मला हे असं माझे गुरु भेटले की मला शिकावं लागलं आणि मगच समजलं. तर तुम्हाला चांगले गुरु भेटले, देशमुख सरांसारखे किंवा जे तुम्हाला कोच आहेत
घरापर्यंत जाऊन ह्या रस्त्यानं ट्रॅकवर चालतो. या पद्धतीनं तू व्यायाम कर, या पद्धतीनं डाएट ठेव, या पद्धतीनं डाव खेळ, हे सांगणारं तुम्हाला कुणी जर असेल ना तर कमी श्रमामध्ये तुम्ही लवकर चांगल्या स्थळावर पोहोचू शकता. आणि मला जे सापडलं की मी त्यांना असं म्हटलं माझ्या नवऱ्याला की मला आहे ना असं वाटतंय की मला आयुष्यामध्ये एका चांगल्या गुरुची गरज आहे. आज पण मला असं वाटतं की आपल्याला एका चांगल्या गुरुची गरज आहे. गुरु म्हणजे एक तुमचा मित्रही असू शकतो. काय असतं की जे माणूस तुम्हाला निर्ले, तुम्ही एखाद्यावर डिपेंड राहिलात ना, गुरुवर आणि आई वडिलांवर आपण डिपेंड राहतो की त्यांनी सांगितलं ना हे इकडे जायचंय, मग आपण फार जास्त विचार नाही करता तिकडे जातो. आणि ते गुरु जर तुम्हाला चांगले भेटले, द्रोणाचार्यासारखे नको अंगठा कापून दे म्हणणारे गुरु जर चांगले भेटले ना तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमच्या स्पोर्ट्सच्या शिक्षकांचं पण खूप मनापासून कौतुक आहे की त्यांनी तुम्हाला भेटलेत आणि तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात. मित्रांनो, सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची ही हिरवळ आणि पूर्वेनीत माळण्यासाठी पूर्वेचं चांदण. उन्हाच्या काहिलीत गोंधलेली चंद्रकोर घामेजून जाते तेव्हा रिकामी कळशी सुद्धा अनवाणी पावलांना जळ वाटते. आयुष्यामध्ये चांगली माणसं नाही भेटली ना तर तुमचा एक एक दिवस सुद्धा तुम्हाला इवासारखा वाटायला लागतो. एक रस्त्यानं चालताना तुमच्याकडून आयुष्यात चूक झाली ना तर त्याची किंमत तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागते. आयुष्यभर. माझ्याकडे काम करणारी एक बाई आहे, स्वयंपाक करतात मावशी, दारू पितो नवरा खूप आणि काहीच काम करत नाही. बाई इतकी गुणी आहे, इतकी चुणचुणीत आहे आणि तो काहीच करत नाही, उलट इथं काम केलेल्या पैशावर तो आयतं बसून खातो. तो तिनं म्हणजे सोडून दिल्यासारखा आहे तरी पण तो तिला सुटत नाही. तो पुन्हा पुन्हा येतो, काढून दिला तरी पुन्हा पुन्हा येतो आणि त्या बाईला छळतो. अशी माणसांची जर तुमची गाठ पडली तर रिकाम्या कळशा सुद्धा अनवाणी पावलांना जड वाटतात, जगणं नकोसं वाटतं. आणि म्हणून आम्ही ज्या कविता लिहितो, आम्ही जे जगतो, त्या जगण्यातून आलेल्या कवितांचा हा अर्थ असतो, त्या अनुभवांचा हा अर्थ असतो. काहीच आयतं भेटत नाही, पण आयतं भेटताना सुकर पद्धतीनं भेटण्याच्या जागा म्हणजे महाविद्यालय आहेत असे मला वाटतं, शाळा आहेत असं वाटतं. कारण मी या क्षेत्रात काम करते. कितीतरी मुलं तुम्हाला पाहते, मी सरांनी जी नावं सांगत होते ना, मी फार बारकाईनं तर आम्हाला ऐकत होते. आज मला जी गोष्ट खंत वाटत आली आहे ना अलीकडच्या काही काळामध्ये, ती खंत दिवसेंदिवस वाढत चालली. ती गोष्ट आधी मी बोलून टाकते, नंतर आपण कवितेच्या ओघात गेल्यावर कदाचित ते राहून जायला नको. मुली ज्या दिसतायत ना वर्गामध्ये, जेव्हा 10वी पर्यंत तुम्ही पाहिलं तर गच्च वर्ग भरलेले असतात. मुलं आणि मुली सारख्या संख्येनं आहेत, ठीक आहे. ह्या 10वीच्या नंतर मुलींची संख्या वर्गांमधली कमी होत जाते, त्या वळत चालतात. कुणाची शिकण्याची ऐपत नसते म्हणून गळतात, कुणाच्या गावामध्ये इतक्या मोठ्या मुली आहेत त्या चालत नाहीत म्हणून गळतात, कुणाच्या घरची परिस्थिती फार बिकट असते म्हणून त्या गळतात. अशा गळत गळत जातात मुली. वास्तविक पाहता वर्गात बसणाऱ्या स्वप्नाळू डोळ्यांच्या मुली इतक्या चुणचुणीत, इतक्या हुशार आणि इतक्या ऍक्टिव्ह असतात की असं वाटतं ह्या प्रत्येक मुलीसाठी प्रार्थना करावी. या प्रत्येक मुलीला खूप छान माणसं भेटावेत आयुष्यात आणि त्यांचं आयुष्य सुंदर बागेसारखं व्हावं. पण दुर्दैव इतकं मोठं असतं ना, ते सतत आपल्या पाठीशी असतं. तुमच्या प्रत्येक पावलावर संकट उभं करतं. ही संकट कुठून आली आहेत? ही संकट कुणी आणली आहेत? आपणच निर्माण केलेत आजूबाजूच्या लोकांनी. बलात्कार करणारे लोक बाहेरून येत नाहीत. त्रास देणारी, दारू पिऊन जाळणारी, छळणारी, मारणारी, कोंडून ठेवणारी लोक बाहेरून येत नाहीत. ती आपल्याच घरातली कुणीतरी असतात, आपल्याच आजूबाजूच्या नात्यातली असतात, पण आपल्याला ती ओळखू येत नाही. आणि आपल्या सोन्यासारख्या मुली आपण त्यांच्या स्वाधीन करतो आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. मला मुलांबद्दल तक्रार नाहीच आहे.
मला मुलांच्या जगण्याच्या बदलत जाणाऱ्या पद्धतीबद्दल तक्रार आहे. मुलगा मला पण असतो आणि मुलगी मला पण असते, म्हणजे मला दोनही असतात, मुलगाही असतो मुलगी असते. मी आई म्हणून सारखीच असते दोघांना. तरीही माझा मुलगा कुठं चाललाय, काय करतोय हे मला कळत नाही का? तर हे माझ्या पालकत्वात असलेले दोष आहेत, समाजात असलेले दोष आहेत आणि ते ओळखले नाहीत लवकर. तर ज्या रेशो सरांनी ज्या प्रगतीचा रेशो सांगत होते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या मुलींची नावं ते घेत होते आणि मुलांची नावं फक्त 2-4 घेतली, तर ते फार खंत करण्यासारखी आणि चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. मुलांची नावं का नसावीत त्या प्रगतीच्या आलेखामध्ये जास्त, हा आपण विचार करण्याचा म्हणजे हे आहे. हे संमेलन, हे कॉलेज, हे 2-4 वर्ष तुम्हाला कंट्रोल करतं, पण तुमचं आयुष्य तुम्हाला नंतरच्या काळामध्ये स्वतःलाच कंट्रोल करायचंय. माझ्या मित्रांनो, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात, मुलाच्याच वयाचे आहात, माझ्या मुलीचं लग्न झालंय म्हणून मुलाच्याच वयाचे आहात, तर तुम्हाला स्वतःबद्दल गंभीर होण्याचे हे दिवस आहेत. जर नाही झालं तर बायका भेटणारच नाही. हा आणखी मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून अशा कितीतरी गोष्टी आपण बोलणार आहोत. एका कवितेत मी असं म्हटलंय की निरखून पाहिले तर अंगणच सांगते घरादाराची कळा. निरखून पाहिले तर अंगणच सांगते घरादाराची कळा, लागते श्रद्धा नुसतेच पाणी घालून लगडून येत नाही तुळशीला मंजुळा. कुणी पावसाने आभाळ पंखावर घेऊन तर कुणी पावलं धुळीला देऊन असते ज्याचे त्याच्या मुक्कामी जागे. आपल्या पावलांचा प्रवास हा आपल्या सोबत असा उलगडत जाणारा असतो. मी छोट्या गावातून आलेली मुलगी जरी असले, पण पुढच्या काळात मला मी करत गेली काम आणि म्हणून ते काम बऱ्यापैकी झालं. त्याच्याबद्दल कौतुक नाहीये, मला अजिबात कौतुक वाटत नाही. मी सतत अस्वस्थ आत्मा आहे. शरद पवार म्हटले होते ना, पवार साहेबांना कोणीतरी म्हटलं होतं की अतृप्त आत्मा की अस्वस्थ आत्मा. खरं तर लेखक, कवी आम्ही अस्वस्थ आत्मे असतो. आम्हाला सतत असं वाटतं की काहीतरी चांगलं झालं पाहिजे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपल्या हातून काहीतरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सतत आम्ही अस्वस्थ असतो आणि धडपडत असतो. आपला सोबत आपला भोवताल सुंदर झाला पाहिजे हा ध्यास आपल्याला असतो, म्हणून आपण जास्त बेजार असं असतो. मी मकरंद अनासपुरेंच्या वेब सिरीज मध्ये काम केलं. खरं तर पाथर्डी मधलीच ती घटना आहे, आज सांगितलं पाहिजे. इथे एका कवी संमेलनाला मी आले होते आणि ते मोठं कवी संमेलन होतं. मकरंद अनासपुरे तिथे आलेले होते. त्यांचा माझा आधीचा परिचय होता, पण कविता ऐकल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला की माझ्यासोबत काम करणार का. तर मी म्हटलं मी नाटकात काम करून आता जमाना उलटलाय. कॉलेजला असताना मी नाटक करायची, आता मी अभिनय वगैरे काही करत नाही. तर ते मला म्हणे ते बघून घेईल मी, तुला फक्त करायचंय का ते सांग. तुम्ही म्हटलं काय करायचंय. म्हणे माझी आई व्हायचंय. म्हटलं डायरेक्ट आईच. ते म्हणे हा आईच व्हावं लागेल कारण तू झालीच अशी आईसारखी आता. तर म्हटलं ठीक आहे, पण काय आहे. तर त्यांनी ती एक स्टोरी सांगितली की ते आमदाराच्या भूमिकेत होते आणि आमदाराच्या भूमिकेत असलेले मकरंद अनासपुरे आमदाराच्या भूमिकेतला आणि ओंकार भोजने हास्य जत्रा मधला तो त्याचा छोटा मुलगा, छोटा भाऊ, पण तो सावत्र भाऊ आणि मी त्याची आई, दोघांची. आता तुम्ही कल्पना कराल की हे 2 जर माझी मुलं असतील तर ते काय बेकार असतील. असं ते राजकारणाचं विडंबन असलेलं ते 10 एपिसोड केले होते आम्ही त्याचे. आणि त्या दरम्यान आम्ही भरपूर कविता म्हटल्या, गाणे म्हटले. त्यांनी माझी एक कविता त्याचे हक्क घेतले की तुझी ही कविता मला वापरायची माझ्या एखाद्या सिनेमामध्ये, तर ती तू कुणाला देऊ नकोस. तर ती कविता तुमच्या समोर आम्ही ठेवते. गावातली असल्यामुळं गावाच्या बाजूनच लिहिणारी, गावाच्या संदर्भाने विचार करणारी ती कविता आहे. गाव आहे असं, बाजूला मळा आहे, तिथं लाल मिरच्या तोडता
आहेत महिला. महिला म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या वयाच्या महिला, काही माझ्यासारख्या आहेत, काही तुमच्यासारख्या तरुण मुली आहेत आणि काही आजीच्या वयाच्या आहेत. 3 प्रकारातल्या स्त्रिया तिथं मिरच्या तोडतात. मिरच्या तोडताना बायांचं ठरलेलं असतं की घरातल्या गोष्टी सांगायच्या दिवसभरातल्या, आणि गंमत अशी असते की ती मुली असतात त्यांना हे आवडत नाही. मग त्या काय म्हणतात, हे झालं सुरू यांचं. मग ती छोटी मुलगी जी असते ती तरुण झालेली, ती तिचं गाणं म्हणते ओठात की ओठात, प्रीतीचं सोळं सोळं पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी. एवढंच. मी लगेच बाजूची, अगो बाई किती छान आवाज आहे तुझा, मन की मोठे म्हण. ती नको नको, दादाला कळालं ना तर लगेच उद्याच आमच्या दारात मंडप पडेल, नको. मग मी म्हणते बरं जाऊ दे, तू नाही म्हणत आहे मी म्हणते. काय म्हणूया, आपल्या आवडणाऱ्या माणसासाठी गाण्यातून बोलायचं, त्याचं कौतुक करायचं, काय जे सांगायचं ते गाण्यातून सांगायचं. आणि त्यासाठी मी गाणं लिहिलं होतं हे पहा.
मी माझी एक गोष्ट सांगते. मी ही कविता लिहिण्यामागची कारण सांगते. मी लहान होते, छोटीशी. आमची गल्ली होती अशी, आणि त्या गल्लीमधून सगळे लोक यायच्या गल्लीतले. मला खोडकर होते मी. मला वाटलं आजीची मजा घेऊ आपण. आजी दळण करत बसलेली होती ओसरीवर, आणि असा दरवाजाने खाली पायऱ्या, आणि तिथून गल्ली दिसायची सगळी. तर मी अशी आत बसलेली उंबऱ्यामध्ये, आजीकडे तोंड करून अशी मध्ये पाय करून. मला वाटलं आजीची मजा घेऊ. आजीला म्हणलं आजी आजी आजी. तिकडून एक काका येत होते गल्लीतले, पण म्हणलं आजी आजोबा आले आजोबा आले. कारण ती आजी काय करायची मी पाहिलं होतं. दरवेळेला तिकडून आजोबा आले की लगेच अशी पद्धत घ्यायची, तोंड पेंट पदराला पुसायची, नीटकी व्हायची, जरा असं घाम टिपून जरा अशी करत बसायची. स्टाईल मध्ये होती आजी. अशी मस्त करायची ती कलात्मक अशी दृष्टी असलेली आजी माझी. मग मला वाटलं की आजीची मजा घेऊ. ती आवडताना पाहायला मजा यायची मला. ती तिची तल्लटपट चाललेली की. आजीला म्हटलं आजी आजी आजोबा आहे. आजीनं काही केलं नाही, हालचालच नाही, तिची दळण करत बसली. मला वाटलं अरे आजीनं असं कसं काय केलं की आपण म्हटलोय तरी पण आजी आवरत का नाहीये. म्हटलं आजी फसली नाही आपल्याला. पुन्हा एक दोन माणसं आली, मी पुन्हा पुन्हा करून पाहिलं, आजी काही फसलीच नाही. मला जरा आजीचा राग आला की आजी आपला ऐकत नाही, भाव देत नाही आपल्याला असं म्हणून. पण थोड्या वेळानंतर खरंच आजोबा आले. ते आजोबा आले ना, ते पूर्वीचे जोडे घालायचे लोक पायात, चामड्याचे जोडे बनवलेले असायचे असे, त्याला नाल बिल लावलेले असायचे खालून असे लोखंडाचं, आणि त्याच्यावर खडक खडक वेगळी स्टाईल असायची. प्रत्येक माणसाची चालण्याची स्टाईल वेगळी, वाचण्याची वेगळी असायची. तर ते बरोबर आजोबा आले ना की आमच्या आजीला मी काहीच नाही म्हटले. मला आता राग आला ना आजीचा, पण आजी लगेच पदर बिदर घेऊन घाम टिकून मी आजोबाकडे पाहते, आजीकडे पाहते. तिचं चालू झाली लगभग. म्हटलं यार हिला कसं कळालं आता, आपण म्हटलं पण नाही, पण आजीने बरोबर केलं आजोबा आले की. मग मी आजीला म्हटलं आजोबा आले, त्याने ते जोडे काढले, पाणी घेतलं, ते आत गेले. मग मी आजीजवळ गेले, म्हटलं का ग मी तर काही म्हटले नव्हते आजोबा आले म्हणून, तुला कसं कळालं. आजीनं माझ्याकडे असं पाहिलं. मला ती म्हटली सावट उठली, तुला हे कळलं म्हणजे मोठा झाल्या. आता मी छोटी ना, मला काहीच कळलं नाही तिचं त्याचं. ती मोठी झाल्यावर कळलं एवढंच लक्षात राहिलं. पण पुढं चालून मी कविता लिहायला लागले, आणि कविता लिहून झाल्यानंतर मला त्या तिच्या बोलण्याचे अर्थ कळले. त्या कळण्यासाठी मला 45 ओलांडावी लागली की आजीला कसं कळालं आजोबा चाललेले ते. तर तुम्हाला आता त्यातलं इंगित सांगते. मला मकरंद अनासपुरेने त्या खालच्या ओळीचा अर्थ विचारला होता, तुला या कशा सुचल्या, म्हणून मी त्याचा विचार केला होता. मग मी म्हटलं की आजीला कसं कळालं असणार. 45 वर्षानंतर मी विचार केला. तर तुम्हाला सांगते आता इथं बसलेल्या तरुण मुला मुलींना की प्रेम हे सांगून व्यक्त करून कळण्याची गोष्ट नाहीये. प्रेम हे ते कोण म्हणते एहसास करने की बात है. एहसास, एहसास होणं फार महत्वाचं आहे. काही काही सिनेमात असं म्हणतात ना, तुम्हाला एखाद्या मुलाला पाहिले की टपटप वाजतं. ते वाजतं कधी माहित नाही, पण मला माझा नवरा पाहायला आला तेव्हा माझी सगळी थरथर झाली होती. टंटन काय माहित नाही, घंटे वाजतात म्हणे. ही घंटी काही पण माझ्या हातातून दुधाचं पातेलं पडलं होतं, आणि मग त्यांना पोराच्या हात यायला लागला होता. पण धडधड धडधड वाढते, याला टंटन म्हणत असतील कदाचित कधी, की नाही. तर ते जे एहसास करण्याची गोष्ट असते ना, ती फार जरुरी आहे. उगाच कुणीतरी दिसतंय आणि आपण त्याला फॉलो करतोय, त्याला काही मजा ते भाव देत नाही, आपल्या एकट्यालाच टंटन वाजतंय, काहीच मजा नाही, याला काहीच मजा नाही. ते दोन्ही पण टंटन वाजलं पाहिजे ना, तर काही पुढे जाऊ शकतं प्रकरण नाही. उगाच चपला गेल्या, कुठं गेले, सगळं बेजारी, पैशातले खिशातले पैसे आपले, आई वडील बेजार फी साठी पैसे घेते, बघून खर्च करतायत, हे मजा नाही. कवितेमध्ये पण आम्ही ह्याच गोष्टी जागा शोधत असतो.
मी जेव्हा मकरंद नानासपुरे सांगितलं माझ्या आजीच होते म्हणे, तुझी आजी भारीच होती. म्हटलं मग पुढं मी कधी म्हणून जन्माला आले म्हणजे माझी आजी काही साथी असेल का? भारीच असणार. कारण तुम्ही जर पाहिलं ना, माझ्या आजोबा कधी मी त्यांना प्रेमानं बोलताना पाहिलं नाही. मी खाकरून खवरूनच बोलायचे. कधीच नाही. आता आमचे किती, माझा नवरा मला सांजी म्हणतो, कुणाचा नवरा कुणाला काय काय म्हणत असेल, शोनू काय काय, आपण एक लाडानं नवऱ्याला काहीतरी म्हणतो, ते झालं. पण ती आजीला आमच्या आजोबांनी कधी काही म्हटलं नाही. पोराची माय, पोरीची माय असंच काहीतरी ऐकायची मी. आणि नुसतं आलं की आजीला बरोबर काय झालं, पाणी पाहिजे. ते हात धुवून बसले तिथं, लगे तिला काय त्यांना भूक लागली, जेवायला द्यायचंय. निशब्द संसार केला, टिकला. निशब्द केल्यामुळेच टिकला होते. जास्त बोललं म्हणूनच मग पाहिजे. जास्त बोलले की प्रॉब्लेम क्रिएट व्हायला. माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. ते मुलांचे लग्न जमवताना ते काय म्हणते, ते फोन देण्याचा प्रकार फार वाईट आलाय हो. म्हटलं कसं काय, ते देतात ना साखरपुड्यात फोन देतात मुलीला, मुलं वगैरे असं. आता बोला बा तुम्ही, ते म्हणे लग्न होतं तर ते मोठं आहे. जास्त बोलतात म्हणे, काय बोलण्याचे नाव नको ते बोलते, काही सांगते. आणि मग तिला कळते, हा असं आहे नको अरे पोरगा. माझ्या आजीनं मला काही ओव्यांमध्ये सांगितलं होतं. हा, आमच्या बायांना अजून कळलं नाही ते. तुम्हाला सांगते, ती काय म्हटली होती की कांत जाणून घेईल बात, हा नको बोलू सारी रात. आस्तुरी येडी जात, नको बोलू सारी रात. कांत जाणून घेईल बात. आस्तुरी म्हणजे बाई. बाई ना अशी येडपटवाणी करते कधी कधी. तुम्हाला सांगते, नवीन लग्न असलेल्या जोड्या बघा तुम्ही, असे बोलत राहते. काय बोलतात काय माहिती. मी पण फार बोलत होते. माझं नाव बोलतच नव्हता. आणि मला इतकी बडबड करायची सवय. मी आपली सारखी सांगायची, माझ्या शाळेत असं होतं, मला अशा मॅडममध्ये, माझ्या असे मित्र, माझ्या अशा मैत्रिणी, आणि मग घरी गेल्यानंतर मी सांगायची ना, माझा नवरा फार छान आहे, फार सगळं ऐकून घेतो. तर मला सांगते गंमत, माझी आई मला म्हटली होती, नवऱ्याला जास्त सांगत जाऊ नको. मी म्हटलं का? म्हणे तो उशाचा साप असतोय. उशाचा साप. म्हटलं बापरे. मग मी यांना लगेच ते पण सांगितलं. म्हटलं का? म्हणजे बाहेर आले ना मी बोलू नाही लागले. म्हणजे तिथून आले का बडबड करणारी मी. तर तिथून आल्यानंतर शांत झाले. साप म्हटलं नाही बोलायचं नवऱ्याला जास्त. आता गमत अशी झाली की यांना वाटलं की जाताना तर छान होती, येताना काय झालेलं. मग ते मला म्हणे की का आता तू बोलत नाही पहिल्यासारखी. कळलं नाही, आपल्याला बोलायचं नाही आता. ते म्हणे का? म्हटलं माझी आई म्हटली की नवरा उशाचा साप असते, तू जास्त बडबड करत जाऊ नको. तर ते म्हणे हो असं म्हटलं ते. हा ते म्हणे, म्हटलं खरंच तू उशाचा साप आहे का त्यांनाच. तर ते म्हणे नाही मी काही उशाचा साप नाही. मी कबूल करून घेतलं उशाचा साप नाही हे. उद्या खरंच उशाचा सापासारखं वाटलं तर मला सांगता येईल की तुम्ही तर म्हटले होते नाही म्हणून, मग आता कसे सापासारखे वागायले. म्हणून कबूल करून घ्यायचं, नाही तर बोलायचं नाही, शांत राहायचं. सल्लाय माझा तुम्हाला. तर ते माझी आई म्हटली, तर माझ्या आईला माझ्या आजीनं सांगितलं होतं, आस्तुरी येडी जात, बोलते सारी रात, कांत जाणून घेतो बात. आणि मग आई भांडणाच्या टायमाला काय आठवते, सुरू झालं ना भांडाय की मग
कशाला हात दाबून अवलक्षण करता? जे असेल ते असू द्या आपलं आपल्याजवळ. हार जास्त गवगवा नाही करायचा हर गोष्टीचा. हे मी मुलांना पण सांगते, मुलींना पण सांगते. ते लग्न मोडायले, नवे प्रॉब्लेम क्रिएट करायचे, सामाजिक प्रश्न हे आजच्या पालकांसमोरचे. एकही लग्न म्हणजे 100 लग्न होत असतील वर्षाकाठी, त्याच्यातले 50च टिकायले, 50 टाळले सगळे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी. माझ्या आजीनं आजोबांना निशब्द प्रेम केलं. आमचं लग्न होईपर्यंत माझे सासू सासरे बोलत नव्हते, खानाखुणा करायचे. मी म्हटलं हे काय नवीन प्रकरण आहे? मग हे म्हणे आमच्या घरी असंच आहे. एकत्र फॅमिली, त्यांचे भाऊ वगैरे पण एकत्र होते. मित्रांनो, सांगायच्या गोष्टी छोट्या छोट्याच असतात, पण त्या फार महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आयुष्य मोठं होत असतं. आपल्याला हर गोष्टी, शिक्षण म्हणजे काय वर्गात बसून एवढं घेतात तेवढं शिक्षण नाही. तुम्हाला पुस्तकं सगळं देत नाही. पुस्तकाच्या शब्दांना तुम्हाला तुमचे अनुभव जोडावे लागतात, तेव्हा ते शब्द जिवंत होतात. माझी कविता नुसती मी कोरड्या गळ्यानं गायली असती तर त्याच्यात मजा आली नसती. त्याच्यात माझ्या भावना आहेत, म्हणून त्या कवितेला मजा आहे. म्हणून शब्द कोरडेच आळवून पाहिले तर त्याचे होत नाही गाणे. कुणी पावलं धुळीला देऊन तर कुणी आभाळ पंखावर घेऊन असते ज्याचे त्याचे आपापल्या मुक्कामी जाणे. शब्दांमध्ये भावना असल्याशिवाय शब्दांना महत्व नाही. तुम्ही तुमच्या आईच्या समोर उभा राहा आणि म्हणा, आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण त्याच्यात भावनाच नसतील ना, इमोशन नसतील ना, तर काही मजा नाही. आई म्हणे माहितीये मला तुझं प्रेम, चुप, दिवसातून 4दा म्हणतो, फक्त पैसे पाहिजे तेव्हा. त्याला मजा नाही. निस्वार्थ सहज हातात हात घ्या आईचा, प्रेमानं तिला म्हणत, आई तू माझी खरी प्रेमाची मूर्ती आहेस, मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो ग. बघा, तुम्हाला काही नाही दिलं तुम्ही तरी आईला कळतं की आपलं लेकरू किती चांगलं आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जगत जगत पुढे चाललेलो असतो. एक किस्सा म्हणण्यापेक्षा फिलॉसॉफीची गोष्ट मी तुम्हाला ती सांगेन आणि माझ्या भाषणाची एका कवितेनं समारोप करेन. एक महाविद्यालय होतं आपल्यासारखं. तिथे एक फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते, प्रोफेसर. त्यांना हर गोष्ट ना प्रयोग करूनच शिकवायची सवय होती. ते वर्गात आले की त्यांच्या टेबलवर ते रोज एक तत्वज्ञान तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे तर ते काहीतरी प्रयोग करून दाखवणार आणि मग त्यातून तुम्हाला सांगणार की काय झालंय यात. अनुभव देऊन शिकवण्याची सवय. ते रोज यायचे काहीतरी डोक्यात घेऊन. एक दिवस ते आले तर त्यांचं ते सामान असायचंच नेहमी. त्यांनी एक स्टोव घेतला, त्यांनी सोबत एक बेडूक आणला होता पकडून. स्टोव घेतला, एका पातेल्यात पाणी घेतलं भांड्यामध्ये, त्याच्यात पाणी ठेवलं, स्टोव पेटवला आणि पाणी त्याच्यावर ठेवलं. पाणी गरम व्हायला लागलं, बेडूक त्याच्यामध्ये सोडून दिला. सगळ्या मुलांना वर्गातल्या असं राऊंड करून उभा केलं. मुलं मुली उभे राहिले. निरीक्षण करा, तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे. सगळे मुलं मन लावून ते सरांचं पाहत होते, काय करायले सर, कसं करायले, काय आहे. बेडूक पाण्यामध्ये सोडला. पाणी कोमट होतं, बेडूक तरंगत होता. पाणी हळूहळू गरम होऊ लागलं. बेडकाला काही एवढं हे नाही झालं. थोडंसं त्याचं अंग अजून ऍडजस्ट केलं आणि तो तरंगू लागला. पाणी जसं जसं तापू लागलं त्याची गरम होण्याची क्षमता वाढू लागली. बेडकाला असह्य होत गेलं. यांनी स्टोव कमी केला. बेडूक पुन्हा स्थिर झाला. त्यांनी पुन्हा स्टोव फास्ट केला. पाणी उकळी यायला लागलं. बेडकाला त्रास व्हायला लागला. ते उड्या मारून मारून बेजार झाला. इकडे उडी मार, तिकडे उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. आणि शेवटी आता अशी वेळ आली की बेडूक मरणार आहे. सरांनी पटकन त्याला बाहेर काढलं आणि थंड पाण्यामध्ये सोडलं. बेडूक तरंगू लागला. सरांनी स्टोव बंद केला आणि मुलांना विचारलं, काय शिकलात तुम्ही, तुम्हाला काय वाटलं ही कृती पाहून. मुलं वेगवेगळे निष्कर्ष सांगत होते. पाणी गरम झालं, बेडकाला सहन झालं नाही, बेडूक आता मेला असता, असं तसं तसं तसं. त्यात एक मुलगी होती, ती म्हणजे सर बेडूक फार संवेदनशील असतो. दुसरा मुलगा नाही संवेदनशील नाही, इतकं गरम पाणी झालं तरी तिथंच होता तो, म्हणजे तो चांगला टफ होता. असेच निष्कर्षाचे वेगवेगळे प्रकार ऐकायला भेटायचे सरांना.
मुलं बसवले सरांनी अशा बाजूला. त्यांनी सांगितलं सरांनी, माणूस आणि हा बेडूक सारखाच आहे. तो जोपर्यंत परिस्थितीशी सहन करत राहतो, जशी परिस्थिती त्याच्या समोर येते तो परिस्थिती सोबत ऍडजस्ट करत राहतो. संकट आलं त्याच्यातून वाट काढी, बचावात्मक धोरण घे, कधी थोडासा आक्रमक होऊन पाहिजे, पुन्हा जास्त अंगावर यायला लागले पुन्हा बचावात्मक धोरण घे. स्वतःला त्या परिस्थितीला ऍडजस्ट करत राहतो, तडजोड करत राहतो. आणि एक पॉइंट असा येतो की त्या परिस्थितीला ऍडजस्ट करणं त्याच्याकडून सहन होत नाही, तेव्हा तो मरतो, आत्महत्या करतो. मग काय करायला पाहिजे? आता नुसतं संशोधन करणं आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं असं नसतं. खरं तर प्रयोगाचा उद्देश तुम्हाला त्याच्यातून काही आउटपुट आलं पाहिजे. मग काय शिकायला पाहिजे त्यातून? तर माणसानं त्या बेडकानं स्वतःला ऍडजस्ट करण्यामध्ये त्याची सगळी शक्ती खर्च घातली होती. जेव्हा त्याला छोट्या पातेला टाकलंय, पाणी कोमट व्हायलंय, त्यानं जर पूर्ण ताकद लावून उडी मारली असती तो कदाचित त्या पातेल्याच्या बाहेर येऊ शकला असता. पण तो पूर्ण वेळ स्वतःला ऍडजस्ट करण्यामध्ये तो पूर्ण ताकद खर्ची घालतो आणि नंतर इतकं थकून जातो की त्याच्यात उडी मारण्याची क्षमताच राहत नाही. माणूस सेम असं करतो. तो स्वतःच्या क्षमता वेळेत ओळखत नाही आणि न ओळखल्यामुळं तो त्या परिस्थितीत अडकत चालतो. एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, असा अडकत 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 जाऊन शेवटी त्यात गुंतून मरतो, पोळ्याच्या जाळ्यासारखं. त्याला पहिल्याच ह्याच्यात त्याला इतकं चाणक्य असलं पाहिजे की हे कुठपर्यंत आपण ऍडजस्ट करू शकतो आणि होत नसेल तर आताच उडी मारलेली बाहेर पडलेलं चांगलं. तर ही ताकद लावण्याची क्षमता योग्य जागी ती फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्या आयुष्याच्या तुमच्या आनंदाची मेघ आहे. प्राध्यापक साधे नसतात. प्राध्यापक जेव्हा एखादा शब्द बोलतात, गुरु जेव्हा तुम्हाला एखादा तत्वज्ञान सांगतो किंवा मार्ग दाखवतो, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी ठरलेल्या असतात. आपण फक्त बरोबरच्या शब्दांमध्ये बोलत राहतो आणि तिथंच अडकून पडतो. अशा कितीतरी मुद्दे मी तुम्हाला सांगू शकेल की माझ्याकडे आहेत की आपण फक्त परिस्थितीमध्ये अडकून पडतो आणि जे लोक त्या परिस्थितीवर मात करतात ती इतकी मोठी होतात ना की तुम्हाला कल्पना येऊ शकत नाही. अजून एक उदाहरण सांगू का तुम्हाला? मी जागतिक स्पर्धेतलं उदाहरण आहे, सांगू बघा. एक मुलगा असतो छोटा, खूप महत्वाचं उदाहरण आहे. एक छोटा मुलगा, परिस्थिती खूप गरीब, सगळी झोपडपट्टी आजूबाजूला आणि त्याच्यात त्याची एक झोपडी. बाग दमून भागून यायचा आणि त्याच्या अंथरुणावर त्याच्या ओट्यावर पडायचा. सगळे छोटे छोटे मुलं गरीब, मागून आणलेलं खायचे. हा पण तिथं त्याच्या घरात पण गरिबी खूप. त्याला खरं तर खेळायला खूप आवडायचं पण ग्राउंड नसायचं, जागा नसायची, सांगणारं कुणी नसायचं, ते गोष्टी अवेलेबल नसायच्या त्याच्याशी खेळायचं त्याला. तो पण मग तिथंच बारीक चिंतकाची चेंडू गेंडू करून खेळत राहायचा. मग एक दिवस त्याच्या वडिलांना असं वाटायचं की परिस्थिती आपल्याला सूट नाही होत. ते पोरगं तकमक करायचं आणि त्याची तकमक त्याच्या वडिलांना कळायची. एक दिवस त्याच्याकडे पाहत असताना त्यांनी त्याला जवळ बोलून घेतलं, इकडे ये. ते खेळता खेळता म्हणे, तू हे जे रोज तुझी तकमक पाहतो मला वाईट वाटतं. म्हणे आपली परिस्थिती गरिबीची आहे आणि मी तुला काही मदत करू शकत नाही. आपल्या घरात कमवणारा मी एकटा आहे आणि खाणारी सगळी तोंड जास्त आहे. मग तू मला मदत कर म्हणे थोडी. मी काय मदत करू म्हणे, मी तर छोटा आहे, मी सांगतो तेवढंच कर म्हणे. ते काय करतात, घरामध्ये जातात, एक असं मळलेला कपडा घेतात आणि तो मळलेला कपडा त्या मुलाला देतात आणि सांगतात, हा कपडा आहे ना, हा बाजारात नेऊन 10 पाऊंडाला विक. दुसऱ्या देशातली गोष्ट आहे नाही, तर ही तू विक म्हणे. तो म्हणे, हे मळालेलं पडलं, ह्याला कोण विकत घेणार आहे? बघ म्हणे, तू विकावंस अशी माझी इच्छा आहे, तेवढीच मला हातभार लागेल माझ्या संसाराला. पूर्ण ते कपडा घेऊन जातोय. त्याचे मित्र, त्याचे चुलत भाऊ आजूबाजूचे त्यांना जेव्हा का माझ्या पप्पानी हे दिले म्हणतो आणि मला हे सांगितलं की हे बाजारात विक, याला कोण घेणार आहे? पोरं म्हणे, सगळेजण मिळून आयडिया लावायची की ह्याचं काय करता
करता येईल, याचं काय करता येईल, कसा विकता येईल हा कपडा. मग ते काय करतात, त्याला पावडरमध्ये टाकतात, स्वच्छ धुवून काढतात 2दा-3दा, जरा रंग उजळतो कपड्याचा. मग एक जण काय म्हणतो की अरे थांब, आपण याच्यावर चित्र काढू. असा कपडा तर कुणीच विकत घेणार नाही, आपण चित्र काढू. मग ते त्यांच्या घरचे कलर, पेन, हे ते ब्रश घेऊन येतात आणि त्याच्यावर मिकी माऊसची वगैरे अशी चित्र काढते. मग ते चित्र काढते तसं छान दिसायला लागतो तो कपडा, कलर न वाळल्यानंतर मस्त दिसायला लागतं ते. मग ह्याला कोण विकत घेईल, कुठं विकायला पाहिजे. मग ते काय करतंय का शाळेच्या छोट्या छोट्या मुलांच्या शाळेच्या बाहेर जात आणि ते कपडा असा घेऊन असा त्याची जाहिरात करत राहते. कपडा घ्या, बघा कसा मिकी माऊस आहे, बघा हे कसं छान आहे असं. आणि शाळा सुटलेली असते, ते मुलं बाहेर पडतायत, पालक असतात त्यांना घेऊन जाणारे, ते पाहतात की अरे ती एक पोराला मिकी माऊस खूप आवडत असते, ते त्याच्या पप्पाला म्हणत नाही मला ते घ्यायचं, ते मला घ्यायचं. आणि ते येतात त्याच्याकडे, काय घेऊन पाहतात. कितीला दिलं ते म्हणे 10 पाऊंड. 10 पाऊंड याचे? हा म्हणे तेवढे. त्याच्यावर खाली 1 रुपया नाही, एक बारीकशी काहीच कमी होणार नाही. अरे पोरग तर हातपाय आडून रडायले. शेवटी घ्यावं लागतं त्या बाबाला. ते वडील देते पैसे त्याला आणि ते घेऊन जाते त्याला. हा घरी होतो, खुश होतो की आपल्या वडिलांनी सांगितलं होतं बा आपण विकलं. वडिलांजवळ ते आले की लगेच तेवढे पैसे घेतो. वडिलांना खूप छान वाटतं की मुलांना आपण त्याला एक मळका कपडा दिला आणि त्यानं जाऊन त्याचं विक्री करून आला. मग ते आणखी एक कपडा देते, खुश नाही होत. ठीक आहे, मग मी म्हटलं होतं ना विकायला असं म्हटले. मग पुन्हा दुसरा कपडा दे, थोडा मोठा. मग म्हणे आता हा तू 25 पाऊंडला एक. त्याला म्हटलं हे काय बाप रोजच आपल्याला ताप द्यायला एक दिला मी कसं तरी, आता हे कोण करणार आहे. ते सगळे मित्र धावून आले म्हणून झालं. आता ह्याला कोण घेणार आणि त्यांची किंमत वाढतच चालली. मग तो खूप विचार करतो. आता मित्र म्हणते तुझ्या बापाने काय धंदा सुरू केला काय, आम्ही नाही करत आता चित्र विकत. मग हा रात्रभर विचार करतो, दुसऱ्या दिवशी विचार करतो आता काय करता येईल. कपडा तो धुवून काढतो, चकाचक करतो, इस्त्री करून घेतो त्याची. कपडा छान झालाय पण आता याला कोण विकत घेणार. मग तो एका पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचतो की त्या दरम्यान त्यांच्या शहरामध्ये एक गाजत असलेल्या सिनेमाची हिरोईन येते आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स लावलेली या हॉटेलमध्ये आहे. तो जातो. आता तो साधारणच मुलगा ना, गरीब घरचा, तो असा जातो. ते सिक्युरिटी गार्ड वगैरे त्याला काही जाऊ देत नाही, इकडे तिकडे ते मला नाही, मला भेटायचं, मी गरीब आहे, असं आहे तसं करून तो कस तरी घुसतो. तो जातो थेट त्या हिरोईन जवळ आणि सांगतो प्लीज मी असं आहे, खूप गरीब आहे, मला शिक्षणासाठी पैसे लागतात, असं ड्रामा करतो. आणि याच्यावर तुम्ही सिग्नेचर करा, तुमची सही करा, याच्यावर तुम्ही सही करा, प्लीज मॅडम प्लीज. असं जरा आता मोठ्या लोकांना दया येते, एवढं म्हणायला लेकरू एवढं करून टाकते ती सही त्याच्यावर. आता आधी स्वच्छ झालेला इस्त्री केलेला कपडा, त्याच्या हिरोईनची गाजत असलेल्या सिनेमाची हिरोईन, स्टार असलेल्या हिरोईनची सही. तो येतो बाहेर उड्या मारत, त्या हॉटेलच्या बाहेरच उभा राहतो आणि ते कपडा असा फडकवतो आणि तिचं नाव घेऊन मोठमोठ्याने म्हणतो यांची सही असलेला कपडा कोणाला घ्यायचा, यांची सही असलेला कपडा कोणाला घ्यायचा. आता चाहते मोठे अवघड असते, काही घ्यायला तयार असते. तिला पाहण्यासाठी लोक जीव द्यायला लागले, तर तिची सही असलेला कपड्याचं शर्ट बनवून घालू असं म्हणून असणारे दिवाने पण असतात ना, ते म्हणतात अरे कितीला आहे, खरंच हिची सही आहे, ओरिजिनल सही आहे. कितीला दिला हा कपडा? 25 पाऊंड. 25 पाऊंड जास्त होते ते. नाही मग नाही मला, कोणाला घ्यायचं, कोणाला इग्नोर करायचं, ग्राहकाला इग्नोर केलं की ते म्हणतात अरे कमी होणारच नाही बरं का. जरा पुन्हा पडकवायला लागला. घेतला गेला त्याचा तो 25 पाऊंडला कपडा. उलट घेणाऱ्यानं तो जरा जास्त हे करत होता ना, जरा जास्त मोठा पेनात 10 पाऊंड और शिल्लक दिले त्याला. जाऊ दे घेऊन टाक, श्रीमंत असेल, देऊन टाकले. ह्याला एवढं छान वाटलं. हा घरी आला, त्याला खूप आनंद झाला. त्यानं ते सगळं वडिलांना दिलं. वडिलांना यावेळेला त्या वडिलांना उत्सुकता होती की हा काय करतो आणि कपडा मळका विकतो. त्यांनी म्हटलं तू कसं केलंस. त्यांना ती सगळी स्टोरी पहिल्या कपड्याची आणि दुसऱ्या कपड्याची सांगितली.
वडिलांनी जवळ बसून घेतलं. आता मुद्द्याची गोष्ट. वडिलांनी जवळ बसून घेतलं आणि सांगितलं की बाबा, हे जग असं आहे, हे जग असं आहे, इथं काहीही विकू शकतं. स्वतःला स्वतःची किंमत ठरवता आली पाहिजे. मळलेला कपडा तू 10 पौंडला विकलास आणि नंतर तोच कपडा तू 25ला विकलास, तर ही तुझी ठरवलेली किंमत होती. तू ती स्वतःची किंमत कमी न करता आहे त्याच किमतीमध्ये ते विकलास बाजारात, आणि तीच मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतः कोण आहात तुम्ही, पहिलं तर हे ओळखायची गरज आहे, आणि त्याच्यानंतर स्वतःची किंमत तुम्हाला ठरवायला लागेल. दुसऱ्याने ठरवून चालणार नाही. स्वतः ठरवा आपली काय किंमत आहे, आपली काय व्हॅल्यू आहे, आणि त्या किमतीवर ठाम राहा. हे जग तुम्हाला तेवढाच मान सन्मान देईल. आणि असा हाच मुलगा पुढच्या काळामध्ये खूप मोठा फुटबॉलपटू झाला. स्वतःच्या जो कपड्याचा चेंडू घेऊन खेळत होता, नंतर त्याच्या सहीच्या असे अनेक ब्रँड तयार झाले, आणि त्याच्या ह्याच्यावर जग, नुसतं त्याचा देश नाही तर जगभरामध्ये तो इतका फेमस झाला. माणसाला माणसाची किंमत स्वतः ठरवायला ती गरज आहे, त्या वेळेत ठरवण्याची गरज आहे, असं मला म्हणायचंय. खूप गोष्टी सांगितल्या, खूप गप्पा मारल्या. आता एका कवितेनं आपण थांबूयात ना, एका कवितेनं. घरंदाज घरांच्या भिंतींनाही असतात म्हणे कान. लक्षात ठेवा, कितीही पक्का मजबूत किल्ला असेल तुमचा, तरीही फितुरी ही ठरलेली आहे. घरंदाज घरांच्या भिंतींनाही असतात म्हणे कान. म्हणूनच मित्रा, आपण आपली गुपित मन मोकळ्या रस्त्यांना सांगावी. ती करत नाही कधीच प्रतारणा तुमच्याशी किंवा तुमच्या गुपितांशी, कारण त्यांना हे पक्के ठाऊक असते की बांधणारेच नेहमी बांधलेले असतात. आपण आपली गुपित मन मोकळ्या रस्त्यांना सांगावी. आता माझी बरीच गुपित मी तुम्हाला इथं सांगितली, पण आता आणखी एक गुपित जाता कवितेतून सांगते. सोन चाफ्याच्या फुला 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 गुपित माझ्या मनात लपले, सांगते मी तुला. गुपित माझ्या मनात लपले, सांगते मी तुला. मीच माझी वाहत आले या घाटावरती, मीच माझी वाहत आले या घाटावरती. वाट तुझी ती वळणाची या खट्याळ लहरी, जुन्या हाकेच्या कळकळाचे ऐकू येईल पुन्हा पुन्हा पुन्हा. गुपित माझ्या मनात लपले, सांगते मी तुला. डोळे होऊन आभाळाचे पाऊस गातो गाणे, डोळे होऊन आभाळाचे पाऊस गातो गाणे. कसे संपले बहर ऋतूंचे गळताना पाने, कसे संपले बहर ऋतूंचे गळताना पाने. उदासूनही सा
पारितोषिक वितरणाच्या या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा, गुणवंत पालकांचा त्यांच्यासोबत सत्कार होतोय. आपल्या लेकरांसाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि ते डोळ्यावर पाहण्याचं भाग्य फार कमी पालकांना लाभतं. ते भाग्य इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांना लाभले आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या या यशासाठी खूप शुभेच्छा देते. पुढच्या आयुष्यासाठी असाच दमदार प्रवास तुम्हा सगळ्यांचा चालू राहावा. भविष्यामध्ये एक निश्चित मुक्कामाचं ठिकाण तुमच्या पावलांना मिळावं. यशाच्या उंच जागेवर तुम्ही जावं आणि जाताना ह्या सर्व प्राध्यापकांचं, तुमच्या संस्थेच्या सचिव आणि पदाधिकाऱ्यांचं, या सर्व अभयदादासारखा माणूस तुमच्यासोबत अतिशय मृदू आणि अत्यंत संवेदनशील अशा व्यक्तिमत्व ते आहे. मी जे त्यांना 2-4 वेळेला भेटली आणि जे अनुभवलंय की सगळ्यांबद्दल खूप चांगली बोल आहे. तर अशा सगळ्यांच्या आशीर्वाद, शुभेच्छा आणि सदिच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही खूप छान जागेवर उद्या जावं आणि त्यांना अभिमान वाटेल असं काम तुमच्या धन्यवाद.